डंख भाग 1. आकाशच्या बाईकच्या हॉर्नचा आवाज थांबेना. कंटिन्युअस चालणाऱ्या हॉर्नचा आवाज ऐकून शलाका धाडधाड पायऱ्या उतरू लागली. वर येणारे पोंक्षीकाका हसून जिन्याच्या कडेला झाले. जा जा लवकर, तुला बघितल्याशिवाय आकाश काही हॉर्न वाजवायचा थांबणार नाही. लाजून गालातल्या गालात हसत शलाका आकाशपाशी पोचली. किती हा आवाज आकाश? सगळ्या आनंदनगरला कळेल आपण फिरायला चाललोय ते. शलाका डोळे मोठे करत आकाशला खोटं खोटं रागवत म्हणाली. कळू दे, कळलं तर. सगळ्यांना माहीत आहे आपलं लग्न होणार आहे ते, आकाश बेफिकिरीने म्हणाला. शलाका त्याच्या मागे बसली आणि आकाशने बाईक स्टार्ट केली. जाता जाता शलाकाची नजर आकाशच्या घराकडे गेली. दणगे काकू, आकाशच्या आई बाल्कनीत उभ्या होत्या. शलाकाने त्यांच्याकडे बघून हात हलविला. प्रत्युत्तरादाखल त्यांनीही शलाकाला टाटा केला. अवघ्या 6 बिल्डिंगची सोसायटी, आनंदनगर. अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखणारे. त्यांची मुलं एकत्र खेळत भांडत मोठी झालेली. आकाश आणि शलाका त्या मुलांमधीलच. अनेक वर्ष एकमेकांशी मैत्री असलेले. पण जसजसे मोठे झाले तसतसं एकमेकांबद्दल आकर्षण, ओढ वाटू लागली. आणि कधी प्रेमात पडले हे त्यांनाच कळले नाही. सुरुवातीला नुसतेच चोरटे कटाक्ष, मग एकमेकांच्या येण्याजाण्याच्या वेळी रस्त्यावर रेंगाळणं आणि योगायोगाने समोर आलंय असं भासवणं. मग मोबाईलवरून हाय, गुड मॉर्निंग, गुड नाईटचे मेसेजेस टाकणं. आणि मग पुढची पायरी म्हणजे आनंदनगरच्या इतर मित्रमैत्रिणींना टाळून एकमेकांना भेटणं. पण या चोरट्या भेटीगाठी इतरांच्या नजरेपासून थोड्याच लपून राहणार होत्या. दोघांच्या प्रेमाची वार्ता कर्णोपकर्णी झाली आणि यथावकाश उभयतांच्या आईवडिलांपर्यंत पोचली. शलाकाच्या आईवडिलांना हा आश्चर्याचा सुखद धक्काच होता. लहानपणापासूनच आकाश एक हुशार मुलगा होता. असा निर्व्यसनी कर्तबगार मुलगा जावई म्हणून निश्चितच आवडला असता. तिकडे आकाशच्या आईवडिलांना पण हरकत घेण्याचे काहीच कारण नव्हते. नजरेसमोरच मोठी झालेली शांत समंजस शलाका सून म्हणून त्यांना निश्चितच आवडली होती. आजकालच्या मुलामुलींच्या वेगवेगळ्या कहाण्या ऐकून धसकणाऱ्या दोघांच्या आईबाबांना आपल्या ओळखीच्या समोरच राहणाऱ्या मुलांनीच आपापसात जमवले म्हटल्यावर जीव भांड्यात पडावा तसे झाले. आणि आकाश व शलाका उघडपणे एकमेकांकडे येऊ जाऊ लागले. प्रत्येक सणावाराला शलाका आकाशच्या घरी जाऊन तेथील रीतिरिवाज आत्मसात करीत होती. दसरा, दिवाळी पहाट, गुढीपाडवा इत्यादी सणांना जरीची साडी नेसलेली शलाका आणि झब्बा पायजमा घातलेला आकाश यांची जोडी देवळात जाताना हमखास दिसे. आकाश कम्प्युटर इंजिनियर होऊन एका मल्टीनॅशनल कंपनीत जॉब करू लागला, तर शलाका B.Ed होऊन एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी करू लागली. नोकरीत सेटल झाल्याने साखरपुडा करून त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब करून 3 महिन्यांनी लग्न करण्याचे दोन्ही कुटुंबांनी परस्पर संमतीने ठरवले. आकाश आणि शलाकाने त्यांच्या नेहमीच्या इंद्रधनू उद्यानात प्रवेश केला. उत्तम निगा राखलेले हे उद्यान दोघांच्या अत्यंत आवडीचे. घसरगुंडी झोपाळ्यावर खेळणारी मुले, प्राणायाम करणारे वृद्ध, भरभर चालण्याचा व्यायाम करणारे प्रौढ यांची वर्दळ असल्याने हे उद्यान कायम चैतन्याने भरलेले असे. आकाश आणि शलाका एका बाकावर स्थानापन्न झाले. अरे आकाश, यावर्षी अॅन्युअल फंक्शनसाठी प्रत्येक राज्यातील लोकगीतावर गाणं शोधून त्यावर डान्स बसवायचा आहे, शलाका सांगू लागली. पण आकाशचे तिच्याकडे लक्षच नव्हते. शलाका, 2-3 वर्षात आपल्या आलोकला आपण इथेच खेळायला आणत जाऊ, आकाश खेळणाऱ्या मुलांकडे बोट दाखवत म्हणाला. आलोक? कोण आलोक? शलाकाने चकित होऊन विचारले. आपला मुलगा आलोक, आकाश उत्तरला. हॅलो, आपलं लग्नसुद्धा झालं नाहीये अजून. कुठल्या स्वप्नात आहेस तू? त्याच्यासमोर चुटक्या वाजवत शलाकाने विचारले. फक्त 15 दिवसांनी तर साखरपुडा आहे आणि 3 महिन्यात लग्न, तिचा हात पकडत आकाश म्हणाला. मग मुलगा व्हायला काय अवकाश? आकाशने तिच्याकडे बघून डोळे मिचकावले. त्याच्या बोलण्याचा गर्भित अर्थ लक्षात घेऊन शलाका लाजून लाल झाली. आलोक नाव कुठून काढलं ते नाही विचारलंस? अगं, आकाशमधला अ आणि शलाकामधली ल आणि क ही अक्षरं घेऊन आलोक नाव काढलंय मी. आणि मुलगी झाली तर? सोप्पं आहे, मुलगी झाली तर तिचं नाव ठेवू आलोका, आकाश सहजपणे म्हणाला. तुझ्या माझ्या प्रेमाची निशाणी असणार आहे ना ती? आकाशने डोळे मिचकावले.
तू म्हणजे असा आहेस ना आकाश, शलाका त्याला चापट मारत म्हणाली. मी अगदी अधीर झालोय राणी सरकार. कधी एकदा लग्न होतंय आणि मी माझ्या शलाका राणीला घरी आणतोय. आकाशने शलाकाचा हात हातात घेऊन दाबला. आलोक आकाश दणगे. आकाश मोठ्याने उद्गारला. आकाश चल निघूया आता. उशीर झाला की आईचे फोन येणं सुरू होईल, शलाका बाकावरून उठत म्हणाली. मात्र तेव्हापासून आकाश आसपास कोणी नाही असं पाहून शलाकाला अहो आलोकच्या आई अशी हाक मारत असे आणि त्याच्याकडे कृतज्ञ कोपाने कटाक्ष टाकताना शलाकाच्या गालावर गुलाब फुलत असे आणि अंगावर रोमांच. आकाश आणि शलाकाचा साखरपुडा अत्यंत थाटात पार पडला. संपूर्ण आनंदनगर लोटलं होतं. साहजिकच आहे, इतक्या वर्षांच्या काळात सारेच जण एकमेकांना ओळखत होते. शिवाय नातेवाईक, आकाशच्या ऑफिसचे कलीग, शलाकाच्या शाळेतील शिक्षिका. अबब, साखरपुडा कसला, जवळजवळ लग्नच म्हणा. शलाकाच्या आईबाबांनी खर्चाच्या बाबतीत कुठलीही कसर ठेवलीच नव्हती मुळी. आकर्षकरित्या सजवलेले स्टेज, फोटोग्राफरच्या फ्लॅशचा लखलखाट, मंद संगीत याने वातावरण कसं चैतन्याने भरलेले होते. दोघांना भेटून अभिनंदन करण्यासाठी माणसांची रीघ लागली होती. पुष्पगुच्छांनी स्टेज भरून गेले होते. शलाका मेकअप आणि आकर्षक केशरचनेमुळे अतिशय मोहक दिसत होती. सर्वांनी जेवल्याशिवाय जायचं नाही अशी आग्रहाची विनंती शलाकाच्या बाबांनी माईकवरून केली आणि पाहुणे मंडळींनी आपला मोर्चा जेवणाकडे वळविला. साखरपुड्याच्या दगदगीमुळे सगळ्यांनाच शीण आला होता. त्यातून शलाकाच्या शाळेत स्नेहसंमेलनाच्या तयारीने जोर धरला होता. तर आकाश पण त्याच्या नवीन प्रोजेक्टमध्ये बुडून गेला होता. रोज सकाळी गुड मॉर्निंग आणि रात्री गुड नाईट एवढ्या संदेशापलीकडे मोबाईलवर बोलायलाही फुरसत नव्हती. शलाकाचे आई-बाबा लग्नाच्या निमंत्रितांची यादी पुन्हा पुन्हा डोळ्याखालून घालत होते. कोणी राहून तर गेले नाही ना याची परत परत पडताळणी करीत होते. शलाका साड्यांचे ब्लाऊज लवकर शिवायला टाक, टेलर वेळेवर पंचाईत करून ठेवेल म्हणून बुणबुण करत होती. पाहुणे मंडळी आली की स्वयंपाकाला बाई लागेल म्हणून चौकशी करीत होती. लगीनघाई सुरू झाली होती. तिकडे दणग्यांकडेही अशीच गडबड चालू होती. 5 सवाष्णींना बोलवून मुहूर्त केला आणि लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती. आकाश एकुलता एक लाडका लेक, मग सर्व हौसमौज पूर्ण केली पाहिजे ना. आता 5 मिनिटात दणगे येतायत. फोन बंद करीत शलाकाचे बाबा आईला म्हणाले. लग्नाची इतर खरेदी करायला जायचंय ना, त्याबद्दल ठरवायला येत असतील. शलाकाची आई बैठकीची खोली आवरत म्हणाली. शलाका जरा नीट आवरून घे तर, आकाशचे आईबाबा येतायत. अॅन्युअल फंक्शन कालच संपल्याने शलाका मस्त रिलॅक्स होऊन लोळत पडली होती. ती उठून बसली. लगेचच बेल वाजली. या या, शलाकाचे बाबा त्यांचे स्वागत करीत म्हणाले. मोहनराव आणि मीनाताई स्थानापन्न झाले. दोघांचे चेहरे गंभीर होते. थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही. साखरपुडा मोडला असे समजा. आकाश म्हणतोय त्याला शलाकाशी लग्न करायचे नाही. आकाश म्हणतोय त्याला शलाकाशी लग्न करायचे नाहीये. मनोहरराव एका दमात बोलले. काय? शलाकाचे आई-बाबा ओरडले. होय, तुम्ही ऐकलत ते बरोबर आहे. आकाशला शलाकाशी लग्न करायचे नाहीये, मनोहरराव ठामपणे म्हणाले. पाण्याचे ग्लास आणणाऱ्या शलाकाच्या हातांना कंप सुटला. अहो पण का? शलाकाच्या बाबांचा स्वर थरथरला. त्याला वाटतंय तुमची मुलगी त्याच्यासारख्या IT मध्ये काम करणाऱ्या इंजिनियरला सूट होत नाही, मीनाताई ठसक्यात म्हणाल्या. तुमची मुलगी, शलाकाच्या काळजात कळ उठली. त्या शब्दाने एका क्षणात दणग्यांनी शलाकाला परकी करून टाकलं होतं. शलाकाच्या तळहातावरील फिक्कट होत चाललेल्या मेहंदीवर अश्रूचे 2 थेंब ओघळले. अहो पण शलाका B.Ed आहे, शाळेत नोकरी करते, ही गोष्ट तर आधीपासूनच माहीत होती आकाशला. इतके दिवस त्याच्या लक्षात आलं नाही आणि आता साखरपुडा झाल्यावर लगेच त्याला हे जाणवलं. शलाकाच्या आईचा संयम सुटू लागला. हे बघा, लग्न झाल्यावर काही कॉम्प्लिकेशन्स नकोत म्हणून आधीच लग्न मोडलेले बरे, प्रत्येक शब्दावर जोर देत मनोहरराव म्हणाले. तसे शलाकाचे बाबा उसळलेच. असं कसं म्हणता? साखरपुडा मोडला म्हणून ती काय भातुकली आहे? लहर आली मांडली आणि लहर फिरली मोडून टाकली. बोलता बोलता शलाकाच्या बाबांचा आवाज चढला. आधी सांगितलं असतं तर साखरपुड्याचा घाट घातलाच नसता आम्ही. बोलताना शलाकाच्या बाबांचा आवाज चिरकला. नाकपुड्या फुगल्या, कपाळावरच्या शिरा तटतटल्या.
काय साखरपुडा सांगताय सारखं? हवं तर झालेला खर्च भरून देतो. दंडग्यांनी खिशाकडे हात नेण्याचा आविर्भाव केला फक्त. त्यांचा तो अभिनिवेश, त्यांचा पावित्रा बघून शलाकाचे आईबाबा अवाक झाले. त्यांची ती आक्रमकता स्वतःला वाटणारी अपराधीपणाची भावना लपवण्यासाठी तर नव्हती, पण दंडगे पती-पत्नी बसले होते चेहऱ्यावर बेफिकिरी झळकवत. लगेचच दोघेही गुरमीत उठून निघून गेले. शलाका बधिरावस्थेत बसली होती, सुन्न, निशब्द. त्या दिवशी प्रथमच शलाकाच्या घरी देवाजवळ दिवा लागला नाही, आईच्या श्लोकांचा आवाज घुमला नाही की अगरबत्तीचा सुगंध दरवळला नाही. होती निव्वळ उदासीन निशब्द शांतता. नेहमीप्रमाणे सरूबाईने दारावरची बेल वाजवली. शलाकाच्या बाबांनी दार उघडले, त्यांच्या चेहऱ्यावरील विषण्ण भाव पाहिले आणि ती आत गेली. डायनिंग टेबलच्या खुर्चीवर कपाळाला हात लावून बसलेल्या शलाकाच्या आईला बघून ती म्हणाली, उठा बरं शलाकाच्या आई, आयुष्यात चांगले वाईट प्रसंग येणारच, आपण त्याला तोंड द्यायची तयारी ठेवली पाहिजे. शलाकाच्या आईने दचकून तिच्याकडे पाहिले. म्हणजे तुला पण बातमी कळाली? अहो ताई, हातात केरसुणी घेत सरूबाई समजुतीच्या स्वरात म्हणाली. चांगली बातमी रांगत रांगत घराबाहेर पडते, पण वाईट बातमी तोपर्यंत गावाला प्रदक्षिणा घालून आलेली असते. लोकांना काय वाटलं असेल ही बातमी कळल्यावर? शलाकाची आई उद्विग्न स्वरात पुटपुटली. ताई, लोकांचं काय घेऊन बसलात? त्यांना चघळायला काहीतरी लागतंच. त्यांचा तो फक्त टाइमपास असतो. उद्या दुसरी बातमी कळली की तिकडे पळतील. आपण ताठमानेने राहायचं. आपले प्रश्न सोडवायला लोक येणार आहेत व्हय? चला उठा शलाकाताई. बेडरूमचे पडदे उघडत सरूबाई उशीत डोकं खुपसून मुसमुसणाऱ्या शलाकाला उठवत म्हणाली, काही आबाळ नाही कोसळलं. याच्या परीस चांगला नवरा मिळणार असेल म्हणूनच देवानं अशी योजना केली. अशी श्रद्धा ठेवा आणि उठून आंघोळीला जावा. दुपारी शलाकाचे मामा मामी भेटायला आले. असं कसं वागू शकतात दंडगे? इतके दिवस शलाकाचं शिक्षण, तिची नोकरी त्यांना माहीत नव्हतं. आपण त्यांच्यावर फसवणुकीची केस लावू, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू, मामा तावातावाने म्हणाला. त्याने काय होणार? त्यांना शिक्षा होईल एक वेळ, पण शलाकाचं काय? देव वरून बघतोय सगळं. शलाकाच्या बाबांच्या थंड प्रतिक्रियेवर शलाकाची आई संतापली. खड्ड्यात घाला तुमचं ते अध्यात्म. इतके दिवस श्रद्धेने केलं देवाचं, काय फळ दिलं त्यानं आपल्याला? शलाका बेडरूममध्ये बसून बाहेर चाललेले वादविवाद ऐकत होती. तिने निर्णय घेतला, उद्यापासून शाळेत जायचं. घरात बसलं तर तोच विषय सतत निघणार. बरं, त्याने परिस्थितीत काही फरक पडणार आहे का? एक बरं झालं की लग्न मोडल्याची बातमी शाळेत कळूनही कोणी त्याचा उल्लेख केला नाही. शाळेच्या हेडमिस्ट्रेस ब्रह्मे मॅडम अतिशय समंजस होत्या. त्यांनी सर्व टीचर्सना आधीच कल्पना देऊन ठेवली असावी. शलाकाला सुटल्यासारखे झाले. तिचा दिनक्रम रोजच्याप्रमाणे सुरू झाला. मात्र एक गोष्ट ती कटाक्षाने पाळत असे. बिल्डिंग बाहेर पडल्यावर चुकूनही आकाशच्या घराकडे पाहायचे नाही. बाबा पण ऑफिसला जाऊ लागले. लग्नाची खरेदी, साड्या वगैरे कपाटातील एका वापरात नसलेल्या खणात बंदिस्त झाले. सरूबाई, समोरच्या बिल्डिंगमध्ये कसली एवढी धामधूम चालली आहे? शलाकाच्या आईने पोळी लाटता लाटता विचारले. त्या दंडग्यांच्या पोराचं लगीन हाय नव्हं? सरूबाई भांडी घासता घासता म्हणाली. काय? पोळीवरून लाटणं फिरणारे हात तटकन थांबले. मग म्हणून तर एवढ्या रुबाबात आपल्या शलाकाताईशी ठरलेलं लग्न मोडलं नव्हं? सरूबाई तोंड वाकडं करीत तुच्छतेने म्हणाली. इतके दिवस जावईबापू म्हणून कौतुकाने उल्लेख होणाऱ्या आकाशचा उल्लेख दंडग्यांचा पोरगा असा केला. कोणीतरी हापिसातली हाय म्हण, सरूबाईने माहिती दिली. शलाकाच्या आईचं तोंड उतरलं. माझ्याबरोबर स्वप्न पाहणारा आकाश, ज्याचं पान माझ्याशिवाय हलत नसे. मुलगा झाला तर आलोक नाव ठेवायचं, इथपर्यंत बेत करणारा आकाश. दुसरी कोणी मिळाली तर आपल्याशी असलेले बंध इतक्या निर्दयपणे तोडूनही टाकेल एवढी प्रतारणा. शलाकाच्या डोळ्यातून घळाघळा आसवं वाहू लागली. शलाकाच्या आयुष्यात पुढे काय झालं पाहूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.